मागच्या वर्षी आम्ही माथेरानला गेलो होतो. आमच्याकडे सासूबाई आणि मम्मी आल्या होत्या माझ्या, तर मग त्यांनाही कुठेतरी फिरायला घेऊन जायचं होतं आणि आम्ही पण माथेरानला कधीच गेलेलो नव्हतो. म्हटलं चला आपण सगळे सोबत जाऊया. आम्ही पण कधी माथेरान नाही बघितलेलं, म्हणून सगळे सोबतच गेलो होतो. तर साधारण आम्ही ऑगस्ट महिन्यात गेलो असेल. तेव्हाच छान वाटतं तिथे, पावसाळ्यातच भारी वाटतं माथेरानला खरंच. आणि हे माकडं बघा, इतकी माकडं आहेत तिथे, इतकी माकडं आहेत काय सांगू तुम्हाला. म्हणजे काही खाण्यापिण्याचं हातात जर असलं तर इतकी भीती वाटते की माकडं ओढून येतात की काय, अंगावर झेप घालतात की काय. खूप छान आहे माथेरान, एन्जॉय करण्यासारखं आहे. आणि तिथले क्षण आमचे सगळे अविस्मरणीय आहेत. खूप म्हणजे खूप छान. टॉय ट्रेन चालली बघा. आम्हालाही तिच्यात बसायचा आनंद घ्यायचा होता, पण तिची बुकिंग फुल झाल्यामुळे आम्हाला काय तिच्यात बसण्याचा आनंद घेता नाही आला. आणि हे धबधबे बघू शकता तुम्ही. तर हे धबधबे ना, मी खरं सांगते, माझ्या आयुष्यात मी कधीच बघितलेले नव्हते असे धबधबे. आणि मी फक्त हे फोटो आणि व्हिडिओमध्येच बघितलेले मोबाईलमध्ये, तसे कधी बघायलाच नव्हते मिळाले. पण माथेरानला गेल्यानंतर मला तोही एक आनंद घ्यायला मिळाला. आणि माझे हे 2 कार्टून बघा ह्याला रेनकोट घातलं होतं, तर सगळे त्यालाच बघत होते. तिथे बऱ्यापैकी लोक त्याच्याकडे बघून म्हणजे त्यांना छान वाटायचं, असं किती क्यूट वाटते असं म्हणायचे काही काही लोक. आणि काही काही मुलं तर त्याला जादू जादू म्हणायचे. तर खरंच खूप आनंद घेतला आम्ही माथेरानला. सगळ्यांना खूप मजा आली. फक्त एकच तिथं प्रॉब्लेम आहे की खूप म्हणजे खूप चालावं लागतं. बाकीची काही जास्त सोय नाही आहे. चालून चालून पाय पार दमले होते आमचे. आणि खरंच छान वाटतं अशा ठिकाणी गेल्यानंतर. म्हणजे रोजच्या संसारातून, रोजच्या कामातून आपण एक असं थोडंसं वेळ काढून कुठे बाहेर फिरायला गेलं की खरंच भारी वाटतं. तर चला, तुम्ही कधी माथेरानला गेला आहात का? नक्की कमेंट करून सांगा.